जो निर्णय झाला तो महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांच्या बैठकीमध्ये झाला। आम्ही निश्चितच त्या निवडणुकीसाठी त्या मतदारसंघासाठी आग्रही होतो, परंतु तो मतदारसंघ आता शिवसेना लढणार आहे। आमचे लोक त्या ठिकाणी जो कोण उमेदवार असेल त्याच्यासाठी काम करतील। शेवटी कुठल्या पक्षाला कुठला मतदारसंघ मिळाला ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडी कलेक्टिव्हली भारतीय जनता पार्टी व त्याच्या मित्रपक्षांना कशी लढत देते हे महत्त्वाचं आहे। काही ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांची नाराजगी आहे, मग ती भिवंडीमध्ये असू शकेल, मग ती सांगलीमध्ये असू शकेल, ती पण लवकर ती नाराजगी शमेल। एक दिलाने एक मुखाने आम्ही सर्वजण इंडिया आघाडीचा प्रचार करू। 4 जूनचा निकाल आल्यानंतर 400 पार हा एक नवीन जुमला होता हे लोकांच्या लक्षात येईल। भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत सर्वे 225 ते 245 जागा दाखवतो। सरकार स्थापनेच्या जवळ पोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीला अडचणी आहेत हा त्यांचा व्यक्तिगत सर्वे दाखवतो आणि म्हणून लोकांना भ्रमित करण्यासाठी 400 पारचा एक नवीन जुमला भारतीय जनता पार्टीने निर्माण केला आहे।